त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं या फ्रीजची ना फक्त वरवरती पुसून चालत तर ना याचा बर्फ वितळण्यासाठी मला चक्क 2 दिवस फ्रीज बंद करावं लागतं आणि त्याचा परिणाम पूर्ण घरापासून दारापर्यंत पाणीच पाणी. चला हे तर काम नंतर होत राहील, पण अगोदर तर मस्त चहा उकळायला ठेवला आणि चहावरून आठवलं मी तर पाव आणलीच नाही. रविवार असला की नुसता स्वयंपाक बनवून चालत नाही, सोबतीला ना सकाळचा नाश्ता पण लागतो आणि आज नाश्त्यामध्ये मस्त आलू पराठे बनणार होते. नेहमी मी या पराठ्यांची भाजी ना शिजवूनच करते, पण आज वेगळ्याच पद्धतीने करणार. त्यासाठी ना आलूमध्ये कांदा, 2-4 बेसिक मसाले आणि थोडीशी ना मिरची आणि सांबारची चटणी टाकली. दुपारीच ना घरातलं सर्व आवरून आणि मग लेकरांचं खाणेपिणं आटपून ना आम्ही कालची शाळेची खरेदी अर्धवट सोडून राहिलेली खरेदी आज करायची होती. घरी येताना सर्वांची एवढी दमचक झाली ना की आळसच अंगात भरला होता. आता हा सर्व आळस दूर करण्याचं काम ना एकच गोष्ट करू शकते, ती म्हणजे चहा. आणि चहा सोबत ना सायंकाळच्या वेळेस मुलीला ढोकळा पण पाहिजे होता. चल म्हटलं अश्विला, त्या दिवशी तू पोळ्या करायला लागली ना, आज तुला ढोकळा पण. आम्ही दोघी मारले की किचन मध्ये आणि एखादा माणूस जर शांत बसला असला तर आम्हाला काही बघवत नाही, म्हणून म्हटलं चला अश्वीच्या पप्पांना 2 दिवसापासून मी बंद करून ठेवला, आज तुम्ही हा पूर्ण बर्फ काढून दाखवा. मालिकेचा मस्त असा ढोकळा रेडी होता आणि आमच्या हा सोबत ढोकळा सर्वांनी एन्जॉय केला. चला मग बाय.